भारतामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण साजरा करतात. दिवाळीच्या संदर्भात सत्य आणि असत्य या दोन गोष्टीच्या बाबतीत आपल्याला माहिती बघायची. हिंदू धर्मानुसार दिवाळी जी साजरी केल्या जाते ते अगोदर बघायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये दिवाळीच्या सणाबाबत सत्य काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती बघताना दिवाळीच्या बाबतीत आपण बघूया. आपल्या देशामध्ये अनेक सण साजरे केले जातात. त्यामध्ये दिवाळी सणाचे महत्त्व वेगळेच आहे. आश्विन महिन्यात अमावस्येला साजरा करण्यात येणारा हा सण सर्व सणाचा राजा मानला जातो. हिंदू संस्कृती या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण सण म्हणून मानला जातो. हा प्रकाशाचा सण म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा 5 दिवसाचा सण आहे. पहिल्या दिवशी धनत्रयोदशी, दुसरा दिवस लहान दिवाळी, तिसरा दिवस दिवाळी, चौथा दिवस गोवर्धन पूजा व 5वा दिवस भाऊबीज असे 5 दिवस वेगवेगळ्या नावाने सणाचे दिवस साजरे केले जातात. लक्ष्मी पूजनापूर्वी धनत्रयोदशीचा दिवस असतो. या दिवशी हिंदू संस्कृतीत लोक नवीन वस्तू खरेदी करतात. या दिवशी अलंकार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाडी खरेदी करतात. या दिवशी खरेदी केल्यावर अधिक भर देत असतात. जे लोक महाग वस्तू खरेदी करू शकत नाही ते लोक नवीन भांडी किंवा इतर वस्तू आपल्या पसंतीनुसार खरेदी करतात. रात्रभर जगमगाट करून हा दिवस साजरा केला जातो. या सणाची कहाणी अशी आहे की वैदिक काळामध्ये एक राजा होता. त्याला पुत्ररत्न झाले. त्याची जन्मकुंडली पाहिल्यानंतर लग्नानंतर 4थ्या दिवशी सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू होईल असे ज्योतिषाने सांगितले. त्यामुळे राजा चिंतेत पडला. राजकुमार 16 वर्षाचा झाल्यावर त्याचे लग्न लावण्यात आले. राजकुमारी लक्ष्मी मातेची भक्ती करत होती. राजकुमारीच्या पतीला वाचवण्यासाठी 4थ्या दिवशी तिने जोरदार तयारी केली. साप येण्याच्या मार्गावर तिने सोने चांदीचे नाणी आणि हिऱ्याची आभूषणे अंतरली. घरामध्ये कुठेही अंधार राहणार नाही याची काळजी घेतली. आपल्या पतीलाही तिने झोपू दिले नाही. त्या रात्री यमराजाला राजकुमाराला चावा घेण्याची संधी तिने मिळू दिली. त्या रात्री यमराजाला राजकुमाराला चावा घेण्याची संधी तिने मिळू दिली नाही. या संकटातून राजकुमार वाचला. हा दिवस धनत्रयोदशीचा होता. त्यामुळे या दिवसाला यमदीप मान असे म्हणतात. धन्वंतरी यांना देवतांचा वैद्य मानतात. त्यांच्या मुहूर्तावर धनत्रयोदशी मानली जाते. कुबेरांची पूजा केली जाते. आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये नवीन किंवा जुनी गादी साफ करून सायंकाळी 13 दिवे लावून तिजोरीमध्ये भगवान कुबेराची पूजा केली जाते. मंत्र म्हणून धूप, चंदन, अगरबत्ती, फुले वाहून कुबेराची आराधना करतात. हिंदू संस्कृतीमध्ये चिकित्सकासाठी या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे असे मानले जाते. भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अवतार मानले जाते. प्राचीन वेद पुराणामध्ये या देवतांना चिकित्सक म्हणले जाते. आयुर्वेदिकमध्ये चिकित्सक यांना आपले आराध्य दैव मानतात. हिंदू धर्मात चांगल्या आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीची पूजा करतात. या देवताबाबत अनेक कथा प्रचलित सांगितल्या जातात. समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूचा अवतार असलेली धन्वंतरी देव 4 भुजासह प्रगट झाले. जगाच्या पाठीवर पहिले सर्जन हे धन्वंतरी आहेत असे मानले जाते. या दिवशी यमदीपन केले जाते. यमराज हे मूर्तीचे देव आहेत असे मानले जाते. या दिवशी यमदीपन केले जाते. यमराज हे मूर्तीचे देव मानले जाते. त्याची दिशा दक्षिण मानल्या जाते. कोणाला अपमृत्यू होऊ नये यासाठी या दिवशी यमराजाची प्रार्थना करण्यासाठी प्रथा हिंदू संस्कृतीमध्ये आहे.
या दिवशी काळ्या कापडांची वात तयार करून कणकेचा हळद घालून दिवा लावतात. तो दिवा घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवला जातो. या दिव्याचा गंध, अक्षता, हळद, कुंकू, फूल, धूपदीप, नैवेद्य हे सारे अपूर्ण पूजा करण्याची प्रथा आहे. घराबाहेर पंत्या लावून यमराजाची प्रार्थना केली जाते. दुसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. या दिवशी घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात अंधाराचे दिवे लावून रोषणाई केली जाते व लक्ष्मीचे पूजन करून घरात अमंगल होऊ नये यासाठी पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीमधील पौराणिक कथेनुसार लक्ष्मी सुद्धा संक्रमंथातून निघालेली देवता आहे असे मानले जाते. लक्ष्मी संपत्तीची देवता मानली जाते व कुबेराला देवतांचा खजिनदार मानला जातो. त्यामुळे या दिवशी तिथीनुसार अमावस्या असते. सूर्यास्तानंतर घरी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यावेळी घरात आणलेल्या नवीन केरसुनीचे पूजन केले जाते. या लक्ष्मीने घरातली सारी अलक्ष्मी म्हणजे अमंगल निघून जावे ही भावना असते. लक्ष्मी अत्यंत चंचल असल्याचे मानले जाते. तिला घरात वास्तव्य करण्यासाठी मनीभावे पूजल्या जाते. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन ती आपल्या घरात मुक्कामाला राहावी याची कृतज्ञतेने पूजा करणे म्हणजेच लक्ष्मी पूजन होय असे मानले जाते. पूजा करताना लक्ष्मीला सालीच्या लाह्या वाहिल्या जातात. या लाह्या हे निष्काम कर्माचे प्रतीक मानले जातात. याच दिवशी हिशोबाच्या वयाचेही पूजन करण्याची प्रथा आहे. सायंकाळी मंगलवाद्य फटाके फोडून लक्ष्मीचे घरात आगमनाचे स्वागतासाठी हिंदू जनता उत्सुक असते अशी प्रथा पाळली जाते. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचे अभ्यंग स्नान नरक चतुर्थीला केले जाते. मरताना नरकासुराने वर मागितला की देवा या दिवशी जो कोणी पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करेल त्याला नरकात यायला लागू नये. तेव्हापासून नरक चतुर्थीच्या अभ्यंग स्नानाची प्रथा सुरू झाली अशी कथा आहे. या काळात थंडी असल्याने शिराला तेल उठण्याचे मालिश केले तर आरोग्यदायी असते. पण या दिवसाचे आजही खरे महत्त्व आहे ते नरकासूर वधाचेच. अन्याय, अत्याचार, छळ, भ्रष्टाचार, लबाडी करणाऱ्या आजच्या नरकासुरांना कृष्णाप्रमाणे जाळून टाकल्याशिवाय नरक चतुर्थीची साजरी करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. पहाटे स्नान करतानाच ते मध्ये थांबवून औक्षण केले जाते. या औक्षणानंतर उरलेले स्नान काही भागामध्ये या दिवसाला छोटी दिवाळी असे म्हणतात. दिवाळीतील भावनांनी सर्वाधिक वलावेला दिवस म्हणजे हा भाऊबीजेचा. ही कार्तिक शुक्ल द्वितीया यम द्वितीया म्हणूनही ओळखली जाते. बहिणीने भावाला स्नान घालावे, भोजन द्यावे आणि मग भावानेही बहिणीला ओवाळणी घालावी अशी प्रथा आहे. या दिवशी बहीण भावाकडे जाते, त्याचा आदर सत्कार करते, परिस्थितीनुसार भावाला भेटवस्तूही देते. काही ठिकाणी या दिवशी सकाळी तांदळाचा राशीत यम, चंद्रगुप्त यांच्या नावाच्या सुपाऱ्या मांडून त्याची पूजा केली जाते. जैन धर्मीय लोक हा दिवस जैन धर्म संस्थापक महावीर याचा निर्माण दिवस म्हणून साजरा करतात. प्रत्येक धर्मात दिवाळी या सणाला साजरा करण्याची वेगवेगळी प्रथा आहे. जैन धर्मीयांना नवसंजीवनी देणाऱ्या महान व्यक्तीचा निर्माण दिवस या दिवशी साजरा केला जातो. दिवाळी सणाच्या बाबतीत अनेक कथा सांगितल्या जातात. या सणाचा संबंध रामाचा लंका विजयाशी केला जातो. राम 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्या नगरीत आगमन या दिवशी झाल्याचे मानले जाते. रामाचे अयोध्या नगरीत आगमन प्रीत्यर्थ अयोध्या नगरी वासियांनी आनंद व्यक्त करण्यासाठी दिवे लावून प्रकाशमय वातावरण करून स्वागत केले असे म्हटले जाते. तो अश्विन महिन्यातील अमावस्याचा दिवस होता. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी दिवे लावून हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली मानले जाते. हळूहळू दिवसाला सणाचे रूप प्राप्त झाले. असेही म्हटले जाते की या दिवशी युधिष्ठिराने राजसूय यज्ञ पूर्ण केले. यांच्या आनंदासाठी हा सण साजरा केला जातो असे मानले जाते.
आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मूल निवासी दिवाळी। भारत हा प्रधान देश आहे। भारत हा कृषी प्रधान देश आहे। भारतातील मूल निवासी लोकांचा त्यांच्या शेतीच्या पिकाशी संबंध आहे। दिवाळीमध्ये खरीप पिके निघतात। पिके निघाल्यानंतर शेतकऱ्यांना आनंद होत असतो। तो आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी सण उत्सव साजरे करत असतात। यावेळी ते बैलाची पूजा करतात, कारण शेतीच्या कामात त्या बैलांची खूप मदत होत असते। बैलाच्या शेणरूपी धनाची पूजा करतात की जो सण शेतात पिकांना उत्कृष्ट खाद्य म्हणून उपयोगी होत असतो। याला गोवर्धन पूजा म्हणून पूजण्याची प्रथा प्रचलित झाली। गोवर्धन पूजेचा संबंध कृष्णासोबत जोडला जातो। कृष्णाचा शाब्दिक अर्थ काळा असा होतो। कृष्णवर्ण हा भारतीय लोकांचं प्रतीक आहे। कृष्ण हा अनार्य संस्कृतीचा नायक होता। ब्राह्मणांनी आपले पोट भरण्यासाठी या सणाला अधिक महत्त्व देऊन त्याला वेगळे रूप बहाल केले। या दिवशी ब्राह्मणांनी पूजा करण्यास हिंदू धर्मीयांना बाध्य केले व दानाच्या रूपात आपल्या जवळ धन गोळा करून स्वतःच्या उदरनिर्वाह करण्याचा सपाटा लावला। या कार्यात ब्राह्मणांनी बनिया वर्णाला सोबत केले। पूजेच्या नावाखाली पूजेच्या सामानाची खूप मोठी यादी करून बनिया वर्गाचा फायदा करू लागले व पूजेचा सामान ब्राह्मण वर्ग देण्याचा नाव घेऊन लाखो रुपयांची फटाके फोडण्यात येऊन पर्यावरण दूषित करण्याचे कार्य या सणाच्या निमित्ताने हा वर्ग करू लागला। दिवाळी सणाच्या निमित्ताने पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होऊ लागली आहे, परंतु ही बाब मूलनिवासी जनतेच्या अजिबात लक्षात येत नाही। ब्राह्मण बनियांनी स्वतःचे धन वाढवण्यासाठी या सणाची निर्मिती केली आहे। त्यात सामान्य मूलनिवासी जनता भरकटल्या जात आहे। ब्राह्मणांनी सणाच्या नावावर हिंदू धर्मात दहशत निर्माण करून स्वतःच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला आहे। दिवाळी सणाबाबतचे सत्य या बाबतीत आपल्याला पाहायचं आहे। दिवाळीच्या सणाच्या बाबतचे सत्य भारतातील नव्हे तर जगातील अनेक विद्वानांनी, शोधकर्त्यांनी, इतिहासकारांनी पुराणावरून हे सिद्ध केले आहे की आजपासून 3500 वर्षापूर्वी आपला भारत देश व परिसरातील देशांना जम्बूद्वीप म्हणून ओळखले जात असे। या परिसरात बहुजन समाज म्हणजे एकाच कुटुंबातील बहु म्हणजे जास्त संख्येने असलेले समाज सुखात राहत होता। त्यांच्या देवधर्म, जातपात, अंधश्रद्धा, कर्मकांड अशाही कोणत्या काल्पनिक गोष्टीची मान्यता अस्तित्वात नव्हती। आपले शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे एवढेच त्यांचे कार्य होते। त्यांच्या आदर्शवत सभ्य अशी संस्कृती होती। त्याचे उदाहरण म्हणजे आपली सिंधू संस्कृती होय। ती आदर्शवत म्हणून मान्यता पावली आहे। याच काळात युरोपियन देशाकडून खैबर खिंडीतून आक्रमणकारी युरेशियन ब्राह्मणांच्या टोळ्या पोट भरण्यासाठी आपल्या देशात येऊन लागल्या। कालांतराने येथील मूलनिवासी जनतेच्या आधाराने स्थायिक होऊ लागले। यावेळी भारतात बळीराजा या अनार्य वंशीय राजाचे शासन होते। कालांतराने युरेशियन ब्राह्मणांना सत्तेचे लालच आले। त्याने बळीराजावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी युद्ध करण्यास सुरुवात केली। आपल्या पूर्वजांशी युद्ध करताना दशमीला कपटाने बळीराजाचा खून केला। दशमीला कपटाने बळीराजांचा खून केला। बळीराजाच्या काळात या देशात गण पद्धती होती। त्यावेळी 9 गण अस्तित्वात होते। त्यापैकी श्रीलंकनामध्ये बळीराजांचे शासन होते। बळीराजाची हत्या केल्यानंतर आक्रमणकारी युरेशियन विदेशी ब्राह्मण वामन हा आपल्या टोळ्यातील सर्वांना घेऊन सीमा उल्लंघन करून श्रीलंकनामध्ये म्हणजेच बळीराजाच्या गणात घेऊन गेला व तेथे असलेले सर्व सोने चांदी व सर्व प्रकारच्या वस्तू लुटून गेला आणि ते चोरलेले सोने चांदी आक्रमणकारी युरेशियन विदेशी ब्राह्मणांच्या टोळ्यात सर्वांना वाटून दिले। आजही आपण तीच प्रथा आणून गावाच्या सीमेबाहेर जाऊन दुसऱ्याच्या शेतातील तुरीचे व ज्वारीचे पिकाचे नुकसान करून वाटून देतो। अशा प्रकारे आपल्या राजाला मारून व त्यांची संपत्ती लुटून आपण सण उत्सव साजरे करतो। हा सण ब्राह्मणांनी आपल्या माथ्यावर मारलेला सण आहे। आपल्याच पूर्वजांना कपटाने मारले तो आपला उत्सव होऊ शकतो का, या गोष्टी विचार करण्याची गरज आहे। आक्रमणकारी युरेशियन विदेशी ब्राह्मणांच्या टोळ्यातील
सर्वजण बळीराजाच्या शिलंगणातून चोरून व लुटून आणलेले सोने चांदी व सर्व धन एकत्र करतात. ते चोरलेले धन एकत्र केलेल्या दिवसाला दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी असे म्हणतात. चोरलेले धन एकत्र केल्यानंतर त्या चोरलेल्या धनाची पूजा करतात. त्या दिवसाला लक्ष्मीपूजन असे म्हणतात. आपल्या बळीराजाचा खून केल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर आक्रमणकारी विदेशी युरेशियन वामनाची नियुक्ती करतात. त्या दिवसाला बलिप्रतिप्रदा असे म्हणतात. व चौथा दिवस पाडवा असतो. म्हणजे बळीराजाचा पूर्णपणे पाडाव करून सर्व आर्थिक व्यवहाराची नवीन सुरुवात करण्यात आली आणि बळीराजाच्या काळातील हिशेब व्यवहार खाते बंद करण्यात आली. ती प्रथा आजही व्यवहारात रुजवलेली आहे. असा दिवाळी या सणाचा खरा इतिहास आहे. बळीराजाचा मुलगा बाणासूर हा पुन्हा विदेशी आक्रमणकारी युरेशियन विदेशी ब्राह्मण वामन यांचे विरुद्ध युद्ध करण्यास निघतो. तेव्हा तेथील स्त्रिया त्यांना ओवाळून इडापिडा जावो व बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करतात. असे आजही बहुजन समाजातील आपल्या आई बहिणी सैनिकाला किंवा विदेशी जाणाऱ्याला ओवाळून अशा प्रकारे संबोधतात. यावरून आपली नाळ बळीराजाशी जुळलेली आहे व वामनापेक्षा बळीराजाचे राज्य हे कितीतरी पट चांगले व जनहिताचे होते हे सिद्ध होते. दिवाळी हा सण हिंदू समाजावर जाणून बुजून ब्राह्मणांनी रुजवलेला सण असून आपले सत्य लपवण्यासाठी ब्राह्मणांनी हा रचलेला डाव आहे. यातून त्यांना मूलनिवासी भारतीय जनतेला लुबाडण्याचा सतत सपाटा लावलेला आहे. दिवाळीनिमित्त अनेक वस्तूची खरेदी करून बनिया लोकांचा व्यापार वाढवणे व पूजा अर्चातून ब्राह्मणांनी आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवणे व आपले कुटील कारस्थाने लपवणे हा एकमेव उद्देश आहे. सुज्ञ वाचकांनी याची सत्यता जाणून घेणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी आपण दिवाळीच्या बाबतीत जाणून घेतलंय सत्य काय असत्य काय. तर आपण या ठिकाणी नवीन व्हिडिओ या सणाच्या बद्दल आपण या ठिकाणी जाणून घेऊया.